हाय मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत वाटाण्याची भाजी. वाटाण्याची भाजी बनवण्यासाठी आपण पहिल्यांदा तर शेंगदाणे आहेत ते भाजून घ्यायचे. आपले शेंगदाणे भाजले, आता हे काढून घेऊ. एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ आणि लगेचच कढई आपली गॅसवरती ठेवू. त्याच कढईमध्ये आता आपण टाकणार आहोत तेल टाकून आपण लगेचच फोडणीची तयारी करणार आहोत. आपण ऑलरेडी वाटाणे आहेत ते शिजवून घेतलेले आहेत. 2 चमचे तेल टाकायचं. आता तेल गरम झाले, आपण याच्यामध्ये टाकणार आहोत जिरे टाकल्यानंतर आपण लगेच कढीपत्ता टाकणार आहोत. छान अशी आपली फोडणी आहे ते तडतडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये लगेचच कांदा टाकून देणार आहोत. कांदा आणि टोमॅटो टाकून छान असं आपल्याला हे परतून घ्यायचे. सॉफ्ट पडेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता कांदा आणि टोमॅटो जिरे वगैरे आपली फोडणी आहे ती छान अशी परतत आहे. तोपर्यंत आपण आहे ते शेंगदाणे वाटून घेऊ. कांदा टोमॅटो छान परतून झाले. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत चवीपुरतं मीठ, हळद आणि आपल्या लाल तिखट. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट हे कमी जास्त करू शकता. छान असं हे सगळं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता किती छान असा कलर आलेला आहे. मसाल्यामध्ये बेडगी मिरची टाकायची तेव्हा असा छान कलर येतो. आपण शेंगदाण्याचं जे वाटून घेतलेलं आहे ते आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. छान तेल सुटेपर्यंत हे सगळं आपल्याला आता परतून घ्यायचं. आपल्याला 2 ते 3 मिनिट लागणार आहेत हे परतायला. 2 ते 3 मिनिट झालेलं आहे आणि आपला मसाला छान असा परतला आहे. तुम्ही पाहू शकता तेल सुटलेलं आहे, तर असं समजायचं की आपला मसाला आहे ते आता परतला गेलेला आहे. आता आपण याच्यामध्ये आपण शिजवून घेतलेले वाटाणे टाकून आपण कुकरमध्ये 2 शिट्ट्या काढून वाटाणे आहे ते शिजवून घेतले होते. ते वाटाणे आपण सगळे याच्यामध्ये टाकून घेऊ. तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे तेवढा रस्सा तुम्ही करू शकता. मला आहे ते एवढा रस्सा तो पुरेसा आहे, कारण वाटाणे आपले शिजलेले आहेत. जर वाटाणे शिजले नसतील तर आपण थोडंसं पाणी आहे ते एक्स्ट्रा टाकायचं आणि त्या जेणेकरून आपले वाटाणे आहेत ते शिजतील. आता ह्याला छान अशी उकळी येऊन देऊ. एक बटाटा उकडून घ्यायचा आणि त्याचे असे छोटे छोटे काप करून आपण याच्यामध्ये टाकायचे. आपली भाजी आहे ते अजूनच टेस्टी होते. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका, नाही टाकलं तरीही काहीच हरकत नाही. आम्हाला आवडतं त्यासाठी हे आम्ही टाकलेलं आहे. आपली वाटाण्याची भाजी आहे ती छान अशी उकळत आहे. या स्टेपला आपल्याला थोडीशी आहे ती कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर आपल्याला परत एकदा वरून टाकायची. त्यासाठी आत्ता आहे ते थोडीच टाकायची, जास्त टाकायची नाही. कोथिंबीर आपण टाकलेली आहे. आता हे छान असं आपल्याला हलवून घ्यायचे. कोथिंबीरीचा सुगंध याच्यामध्ये खूप छान दरवळतो. आता हे छान आपल्याला 4 ते 5 मिनिट उकळून घ्यायचे. दणकून आपली उकळी आहे ती आलेली आहे आणि आपली भाजी एकदम छान अशी शिजलेली आहे. तर या भाजीसोबत तुम्ही बाजरीची भाकरी अगदी चुरून खूप छान एन्जॉय करू शकता, किंवा तुम्हाला जर आवडत असेल तर चपातीसोबत भातासोबत कशासोबतही ही भाजी खाऊ शकता. खूप टेस्टी होते. आणि आता थोडा वेळ आपण हे कमी गॅसवरती उकळून घेऊ जेणेकरून याला तर्री येईल.